आईला शेट मानबीन एकदम जोरात झाली आहे. क्वालिटी कांद्याची. हम्म. मग आता हे कस्टमर आपल्याकडे ना याच्यावरून आले होते, नांदूर शिंगोट्यावरून नांदूर आले होते. हम्म. हा म्हणजे त्यांनी आपल्याला कॉल केला होता का तुमच्याकडे असे कृषी तज्ञ एस बायोटेकचे औषध आहे का, तर मी बोललो होतो म्हटलं आहे ना सर. तर त्यांनी मला विचारलं बा असं पहिले का पहिला स्प्रे कोणता काढू, तर मग त्यांना मी पहिला स्प्रे काढताना सजेशन केलं होतं की म्हटलं नवरत्न गोल्डचा घ्या, त्याच्यामध्ये मास्टर किंग टाका, साप पावडर टाका, एक्सप्लोसिव्ह म्हणून कीटकनाशक येतं. बरोबर. म्हटलं एवढ्याचा स्प्रे वापरा, त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा बाबा रिझल्ट कसे येतात किंवा काय येतात. हा बरोबर आहे, पहिल्यांदाच हा. म्हटल्यावर विश्वास पहिल्यांदाच ठेवणं म्हणजे याच्यानंतर शेतकरी जरी राहिला तरी तो हा. पहिल्यांदा एकदा डायरेक्ट विश्वास नाही ठेवू शकत. डायरेक्ट विश्वास नाही ठेवला. तर मग त्याच्यानंतर मग त्यांनी स्प्रे घेतल्यानंतर मग अजून एक त्यांचे पाहुणे होते की मित्र होते कोणतरी, तर जशी मी त्यांना गॅरंटी दिली ना का बस सर तुम्ही याचा स्प्रे वापरा आणि याच्यानंतर मग तुम्ही स्वतः किंवा तुम्हाला 4 शेतकरी विचारतील, हा बरोबर तर आहे. त्यांनी त्यांची गॅरंटी घेऊन एक कस्टमर पाठवले होते. ते इथलेच होते नांदूरचे, तर त्यांनी पण नेले. मग आता ते मला बोलले म्हणे सर याच्यानंतर दुसरा स्प्रे कोणता काढायचा, तर मग दुसऱ्या स्प्रेला मी त्यांना सजेशन दिलं की बाबा म्हटलं आता आपण याच्यामध्ये ना एक कृषी स्पेशल म्हणून त्यांचा दुसरा डब्बा येतो, हा बरोबर, स्पेशल स्पेशल आणि बर्ड मास्टर. त्याच्यामध्ये अँट्राकॉल टाकू, पॉलिगेर टाकून एक सोलोमन टाकू, बरोबर. याचा दुसरा हात काढून झाला. मग त्याच्यानंतर तुम्ही परत मला रिझल्ट सांगा. तर मग ते मला बोलले की म्हणे सर आम्ही रिझल्ट सांगण्यापेक्षा ना म्हणे तुम्ही एकदा प्लॉट वरती चक्कर मारा आणि तुमच्या डोळ्याने आम्हाला रिझल्ट सांगा. बरोबर आहे. तुफान रिझल्ट आहे ना. आज पाहिलं 7, 8, 10, 12 पातीवर कांदा आहे. 12 पातीवर आहे. पाहिलं का आज ती एवढी हाईट जर असतं ना, कांद्याला हाईट नको, लय माजला नाही पाहिजे. कांद्याचं कसं आहे माहिती का, जेवढा माजल ना तेवढा ते खाली नाळ तयार होती. त्याच्यात जेवढा उन्हाळा कांद्याचं कसं राहतं, याच्यात जेवढा गॅस जाईल तेवढा कांदा लवकर सडत, याचं नाळ कमी पाहिजे. आता हे कम्प्लीट आहे, 4 इंच परफेक्ट आहे. एकदम कमी आणि याचं हे पण कमी आहे, पेरतलं अंतर पण कमी आणि फुटवा जास्त आहे. बरोबर आहे. त्यांनी सांगितलं बा महिन्यानंतर ट्रीटमेंट चालू केली, महिन्याने एवढे चांगले रिझल्ट झाले. एवढं चांगलं डोंगराला बी लय रिझल्ट भेटले आणि कांद्याची साईज पण आज साईज पण 2 चांगली. महिन्यामध्ये एकदम परफेक्ट साईज बनली. एकंदरीत काय वाटलं तुम्हाला कामाच्या बाबतीत? कांद्याच्या बाबतीत पण रिझल्ट एकदम व्यवस्थितच आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यांनी आपल्याला फोन केला ना, तर विचारलं होतं की बा तुमचं दुकानचं नाव काय. मी त्यांना बोललो म्हटलं सर आपलं दुकान प्रॉपर सिन्नर मध्येच आहे आणि दुकानचं नाव श्रीकृष्ण ॲग्रो सर्व्हिसेस आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये त्यांनी पत्ता विचारताना असं विचारलं की बा हे नेमकं दुकान कुठे आहे, तर त्यांना मी बोललो म्हटलं नवीन कोर्ट आहे, तिथून पिंपरी रस्त्याला 100 मीटर आले लगेच आपल्या डाव्या बाजूला श्रीकृष्ण ॲग्रो सर्व्हिसेस बोर्ड आहे. हा बरोबर. म्हणजे त्यांना पुढच्या वेळेस विचारायची गरज नाही पडली. मग सर डायरेक्ट दुकानात आले, मला बोलले म्हणे असे असे स्प्रे द्या. मग तसे त्यांना स्प्रे दिले. मग आज हे ते रिझल्टच पूर्ण आपल्याला हे बरोबर आहे. आणि आता टोमॅटोची जे लागवड होतील ना, टोमॅटो सगळ्यात महत्वाचं, आळवणी द्यायचीच नाही आपल्याला. इथून पुढे आळवणी बंद करायची आहे, कारण कृषी गोल्ड जर देणार आहे तुम्ही, तर आपल्याला आपल्या ह्युमिकवर क्वालिटी म्हणजे गॅरंटी आहे का आपलं ह्युमिक आज गेला म्हणजे उद्या झाडाला मुळी फोडणार, मरीचं